नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जॉमेट्रीचा पिरियड आहे. आपल्याला दोन महत्त्वाचे रिझल्ट आज बघायचे आहेत. आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल पाहिला. अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. दॅट थेरम ऑल्सो वी हॅव प्रूव्ड. नाउ वी हॅव टू सी सम two results. If chord intersect at the point exterior to the circle and if the two chords intersect at the point which is interior to the circle. म्हणजे जे दोन कॉर्ड आहेत ते सर्कलच्या जर एक्सटेरियर पॉईंटला इंटरसेक्ट होत असतील तर, आणि तेच कॉर्ड जर सर्कलच्या इंटेरियर पॉईंटला जर इंटरसेक्ट होत असतील तर आपल्याला कुठला फॉर्म्युला मिळतो ते आपल्याला बघायचं आहे. Proof is not necessary. If a chord AB and chord CD, chord AB and chord CD intersect at point E is outside the circle. Point E जो आहे हा सर्कलच्या आउटसाईडला आहे. Then measure of angle, त्या कॉर्डचा जो अँगल आहे तो कॉर्डने इंटरसेक्ट झाल्यानंतरचा अँगल, मेजर ऑफ अँगल AEC, मेजर ऑफ अँगल AEC इज इक्वल टू, आता त्या कॉर्डने जे दोन आर्क इंटरसेक्ट केलेले आहेत, कोणते कोणते, आर्क AC आहे आणि आर्क BD आहे. कॉर्ड जर सर्कलच्या एक्सटेरियर पॉईंटला जर असेल तर मेजर ऑफ आर्क AC मायनस मेजर ऑफ आर्क BD हे कोणाचं मेजरमेंट असतं, अँगल AECचं मेजरमेंट असतं. मेजर ऑफ अँगल AEC इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AC मायनस मेजर ऑफ आर्क BD. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला. हा सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. जर दोन कॉर्ड हे सर्कलच्या आउटसाईड पॉईंटला जर इंटरसेक्ट होत असतील तर. आता याच्या उलट, इफ द कॉर्ड्स इंटरसेक्ट ॲट द इंटेरियर पॉईंट ऑफ द सर्कल. दुसरा रिझल्ट आहे, सेकंड रिझल्ट. इफ टू कॉर्ड्स intersect at interior point of a circle. जर दोन कॉर्ड सर्कलच्या इंटेरियर पॉईंटला जर इंटरसेक्ट झाले तर. आता हे सर्कल आहे, टू कॉर्ड्स, दोन कॉर्ड ड्रॉ करते मी. हे दोन कॉर्ड AB आणि कॉर्ड CD दॅट इंटरसेक्ट ॲट पॉईंट E. E इज नॉट द सेंटर ऑफ द सर्कल. सेंटर O आहे सर्कलचा. देन मेजर ऑफ अँगल AEC. जो अँगल AEC असेल तोच अँगल BED असेल की नाही, कारण AEC आणि BED हे दोन्ही कोणते अँगल आहेत, अपोजिट अँगल आहेत. किंवा मेजर ऑफ अँगल CEB हा सुद्धा आपण घेऊ शकतो. आपला फॉर्म्युला आपण स्वतः तयार करू शकतो. मेजर ऑफ अँगल AEC इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AEC. कोणते कोणते दोन आर्क आहे, आर्क AC आणि दुसरा आर्क कोणता आहे, BD इज इक्वल टू 1 अपॉन मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क BD. आणि ह्याला कशाने डिवाइड करायचं, टोटल डिवायडेड बाय 1/2 किंवा ही ॲडिशन करून झाली की त्याला 2ने डिवाइड करायचं. इथे सुद्धा ह्या फॉर्म्युलामध्ये सुद्धा 1/2ने डिवाइड करायचं. ओके, दीज आर द टू मेन रिझल्ट्स. इफ द टू कॉर्ड्स इंटरसेक्ट ॲट द exterior point of the circle, and second is two chords intersect at the
इंटेरियर पॉईंट ऑफ द सर्कल. इंटेरियर पॉईंटला जर ते इंटरसेक्ट झाले तर आपल्याला हा फॉर्म्युला आहे, दोन्ही आर्कची सम करायची आणि त्याला 2ने डिवाइड करायचं. जर एक्सटेरियर पॉईंटला जर क्वाड इंटरसेक्ट झाले तर मोठ्या आर्कमधून लहान आर्कचं मेजरमेंट मायनस करायचं आणि त्याला डिवायडेड बाय 2 करायचं. म्हणजे आपल्याला त्या आर्कने म्हणजे त्या क्वाडने इंटरसेक्ट झालेला जो अँगल आहे तो अँगल आपल्याला मिळेल. These are the two main results. Now using these results we are going to solve the practice set 3.4. Now see the practice set 3.4. First example, see the figure. Length of chord AB is equal to radius of a circle. या कॉर्ड ए बीची लेंथ ही सर्कलच्या रेडियस एवढी आहे. त्याच्यावरून आपल्याला एवढं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. आता हे कॉर्ड ए बी हे कोणा इतके आहे, रेडियस इतके आहे. म्हणजे रेडियस ओ ए आणि ओ बी दोन्ही पण रेडियस आहे आणि त्यांची लेंथ ए बी इतकी आहे. ऑब्वियसली ट्रायंगल ए ओ बी इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल. इफ दिस इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल देन दिस सेंट्रल अँगल इज इक्वल टू 60 डिग्री. If this central angle is equal to 60 degree, then measure of arc AB is also equal to 60 degree. If arc AB is equal to 60 degree, then angle ACB is the inscribed angle. By inscribed angle theorem, this angle is equal to 30 degree. Angle AOB काढला, angle ACB काढला 30 degree. आता arc AB by using central angle theorem, जेवढं सेंट्रल अँगलचं मेजरमेंट असतं तेवढंच आर्कचं करस्पॉन्डिंग आर्कचं मेजरमेंट असतं. म्हणजेच आर्क ए बी इज ऑल्सो इक्वल टू 60 डिग्री. आता आर्क ए सी बी, इफ दिस आर्क इज 60 डिग्री देन आर्क ए सी बी इज इक्वल टू 360 मायनस 60 विच इज इक्वल टू 300. सगळं तोंडी तर आपण काढलं आहे, फक्त आता ते लिहायचं आहे व्यवस्थित. बघा आता गिवन काय काय आहे. Chord AB is equal to radius of the circle. म्हणजेच आपल्याला काय मिळालं आहे, लेंथ ए बी इज इक्वल टू लेंथ ओ ए इक्वल टू लेंथ ओ बी. देअरफॉर ट्रायंगल ए ओ बी इज अँड इक्विलॅटरल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल झाला, इक्विलॅटरल ट्रायंगल झाला. Therefore, measure of angle AOB is equal to 60 degree by equilateral triangle theorem. आणि इक्विलॅटरल ट्रायंगलच्या सगळ्या ज्या साईड्स असतात ते इक्वल असतात आणि each angle is of measure 60 degree. Measure of angle AOB equal to 60 degree. Therefore, measure of arc AB is equal to measure of angle AOB. कशावरून लिहिला आपण हे, बिकॉज AOB इज द सेंट्रल अँगल. बाय युजिंग द सेंट्रल अँगल थेरम, मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू अँगल AOB किती आहे, 60 डिग्री. हे पण आपल्याला मिळालं. क्रम चुकेल पण आपल्याला ज्या पद्धतीने फाइंड आउट करणे इझी आहे आपण त्या पद्धतीने फाइंड आउट करायचं. हा 60 डिग्रीचा झाला. तर आता ह्याच्यावरून आपण आर्क ए सी बी पण काढू शकतो. आर्क ए सी बी इज द मेजर आर्क आणि मेजर आर्कचं मेजरमेंट 360 मायनस मेजरमेंट ऑफ द मायनर आर्क. मेजर ऑफ आर्क ए सी बी is equal to measure of 360. See, measure of arc ACB is equal to 360 minus measure of minor arc, that is measure of arc AB equal to 360 minus arc AB is equal to 60. 360 minus 60 means it is equal to 300 degree. Therefore, measure of arc ACB is equal to 300 degree.
Now one angle we have to find measure of angle. See which angle? Measure of angle ACB. By inscribed angle theorem, angle ACB has intercepted the arc AB, or arc AB is intercepted by angle ACB. Therefore, by inscribed angle theorem, measure of angle ACB is equal to 1/2 measure of arc AB. Measure of angle ACB is equal to 1/2 measure of आर्क ए बी. कशावरून घेतला आपण हे? बाय इन्स्क्राइब अँगल थेरम. By using this theorem, which is equal to 1/2 into measure of arc AB is equal to 60, which is equal to 30 degree. Therefore, measure of angle ACB is equal to 30 degree. अशा प्रकारे आपल्याला चारही अननोन जे विचारलेले होते त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ठीक आहे. पुढचे एक्झाम्पल आपण पुढच्या पिरियडला बघू.